साक्री तालुक्यातील मालगाव प्रकल्पातून साक्री शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावात परिसरातील शेतकऱ्यांसह मालगाव धरण बचाव संघर्ष समितीने तीव्र विरोध केला आहे। तसेच आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे। यावरून साक्री तालुक्याचा पाणी प्रश्न पेटणार असल्याचे चित्र स्पष्ट होते आहे। मालगाव धरणातून साक्री शहरासाठी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। यासाठी जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे सादर करण्यात आला आहे। मात्र मालगाव धरणाच्या लाभदायक क्षेत्रातील 25 गावातील शेतकऱ्यांनी या प्रस्तावात जोरदार विरोध दर्शविला आहे। शेतकऱ्यांसह मालगाव धरण बचाव संघर्ष समितीकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे। तसेच आंदोलन करण्याचाही निर्णय शेतकऱ्यांसह समितीने घेतला आहे। या संदर्भात मालगावात बैठक घेण्यात आली। या बैठकीत साक्री शहराला पिण्यासाठी पाणी देण्याचे विरोध नाही, पण जलवाहिनीऐवजी साक्री शहरासाठी आरक्षित पाणी कॅनलद्वारे किंवा नदीपात्रातून घेऊन जावे अशी भूमिका घेण्यात आली। मालगाव धरणातून थेट साक्रीपर्यंत बंदिस्त जलवाहिनीद्वारे हे पाणी घेऊ दिले जाणार नाही असे समितीने स्पष्ट केले आहे। मालगाव धरणाच्या पाण्याचा प्रश्न आता ज्वलंत प्रश्न उपस्थित झालेला आहे। 3 महिन्यापूर्वी धुळ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शेतीसाठी शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केलेलं होतं, परंतु आज तसाच प्रकार इथं मालगावमध्ये पाण्यासाठी मिळतोय। पाहायला गेलं तर मालगावचं पाणी आरक्षित पाणी गावाच्या स्थानिक लोकांसाठी हक्काचं असतं, परंतु स्थानिक राजकारण असेल किंवा इतर राजकारण असेल, अधिकाऱ्यांचं दुटोप्पी धरण असेल, यामुळे अनेक वेळेस पाण्याच्या संदर्भात अनेक अडचणी निर्माण होत आहे। आपल्यासोबत मालगावचे काही सर्वपक्षीय काही लोक देखील आहेत, काही पदाधिकारी आहेत, काही नागरिक देखील आहेत। काय त्यांना नेमकं वाटतं, त्यांच्या मागण्या काय, या धरणाबद्दल यांचं काय म्हणणं आहे? साक्रीला पाणी देण्याचा विरोध आमचा नाही, परंतु पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा विरोध आमचा आहे। याच्या मागचं नेमकं कारण काय त्यांच्याकडनं जाणार आहे। दादा मला सांगा, आधी तुमचा परिचय द्या आणि नेमका काय विषय आहे, मालगाव धरणाचा काय विषय प्रलंबित आहे? दत्तात्रय वसंतराव पाटील, दैविलचे माजी सरपंच। मालगाव धरणाच्या बाबतीत की हा प्रकल्प कृषी प्रकल्प म्हणून शासनाची मंजुरी घेऊन 1970पर्यंत पूर्ण झाला आणि 1970-71ला या परिसराला पाणी सुरू झालं। आता परिस्थिती अशी आहे की जर कधी याच्यासाठी साक्री शहरासाठी जर कधी यांनी कायमस्वरूपी ते पाईपलाईनद्वारे जर पाणी कधी घेऊन गेले तर हा एरिया ड्राय होणार आणि हा एरिया जर ड्राय झाला तर इथला जो शेतकरी आहे तो शेतकरी म्हणून राहणारच नाही, तो मजूर तयार होईल आणि तो गुजरातमध्ये ऊस तोडण्यासाठी जाईल। म्हणून आमचं काय म्हणणं आहे, आमचं पाणी देण्याबद्दल कुठलाही विरोध नाही आहे, पण आत्तापर्यंत ज्या पद्धतीने पाणी घेऊन जात होते कॅनलने आणि पुढे नदीत टाकून साक्रीला ती पद्धत ठीक आहे, पण कायमस्वरूपीची पाईपलाईन करून घ्यायची आणि धरणाचा उपसा 12ही महिने चालूच ठेवायचा, या पद्धतीला आमचा विरोध आहे। मी वसंतराव बच्चाव, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस आहे आणि जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आहे। तर या मालगाव धरण प्रकल्प झाल्यापासून हा आमचा शेतीसाठी प्रकल्प आहे। तसा शेतीचं गव्हाचं पीक येतं आमचं आणि नंतर उर्वरित पाणी हे या 15-16 गावांना पाणी पुरवठ्यासाठी वापरलं जातं। मागच्या 5-6 वर्षामध्ये अकाली पाऊस भरपूर झाले, त्यामुळे आम्हाला पाण्याची गरज फारशी उरली नव्हती। मग उरलेलं पाणी हे साक्री शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी वापरलं जायचं आणि पण ते करत असताना हे पाणी ते वापरत असताना आमचंही पाणी यांनी बंद करायला सुरुवात केली की धरणावर कालव्यांना बंदी घालणे, तिथं इलेक्ट्रिक कनेक्शन तोडणे आणि आमच्या वॉटर सप्लाय या बंद पाडून खाली पाणी घेऊन जाणे, असे जे प्रकार झाले। याच्यातून एक विरोध निर्माण झाला आणि गेल्या 2 तारखेला जेव्हा आम्हाला कळलं की साक्रीच्या नगरपंचायत प्रशासनाने आपलं पाणी घेऊन जाण्यासाठी वॉटर सप्लायची पाईपलाईन टाकून मालगाव धरणातून पाणी साक्रीला घेऊन जायचं, हे षडयंत्र जेव्हा आमच्या लक्षात आलं त्याला आम्ही विरोध केला आणि माननीय पाटबंधारे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची आम्ही नाशिक जाऊन भेट घेतली। त्यांना आमचं निवेदन दिलं की साक्रीला पिण्याच्या पाण्यासाठी आमचा विरोध नाही, पण ते पाणी जेव्हा वॉटर सप्लायच्या पाईपलाईन वाटे जाईल त्याला आमचा विरोध आहे। कारण पाईपलाईनद्वारे जर पाणी गेलं हे पाणी वर्षभर जात जाईल आणि यामुळे मग आमचा भाग हा कोरडा होण्याचा धोका निर्माण होतो। यासाठी आमचा हा विरोध आहे आणि याकरताच आम्ही ही संघर्ष समिती स्थापन करून आम्ही पाईपलाईन होऊ देणार नाही हा ठाम निर्धार घेऊन आम्ही आता आंदोलनाच्या पायथ्यात आहोत। मालगाव धरणाचे पाणी आणि हे जे पाणी आहे हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि हे पाणी आम्ही माणुसकीच्या भावनेने आम्ही 2दा हे पाणी दिलेलं आहे। अजूनही आमचं पाणी देण्यास काही हरकत नाही आहे, परंतु वॉटर सप्लायच्या मार्गाने किंवा वॉटर सप्लाय करून हे पाणी साक्रीला न द्यावं ही सगळी आमची इथं आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी जरी जमलं असलो, परंतु एक शेतकरी म्हणून एक शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून आम्ही आज इथे जमलेलो आहोत। मालगाव धरणाची 400 MCFT जलसाठ्याची क्षमता असून त्यात सध्या 70.84 MCFT इतकाच साठ आहे।
सध्या गाळाचे प्रमाण वाढले आहे. साक्री शहरासाठी गेल्या 3 दिवसापासून 83 क्युसेस, 47 क्युसेस आणि 60 क्युसेस पाण्याचा विसर्ग धरणातून होत आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली. धरणातून जनवाहिनीद्वारे पाणी घेतल्यास परिसरातील व नदीपात्रालगत असणाऱ्या विहिरींची पाण्याची पातळी कमी होईल. परिणामी दुष्काळाला सामोरे जावे लागेल. तसेच गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीही कोरड्या होतील. यामुळे 25 गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. 1966 साली बांधलं गेलं, उपयोगात 1970 साली आलं. या धरणाची लांबी एकूण 25.200 किलोमीटर आहे. या धरणाचे लाभ क्षेत्रातील 16 ग्रामपंचायती आहेत, वेगवेगळे पाडी वस्ती आहेत. 50,000 लोकवस्तींच्या गावांचा उदरनिर्वाह या धरणावर आहे. या लाभ क्षेत्रातील या धरणाच्या शेतकऱ्यांची संख्या 2200 आहे. या धरणावर शेतजमिनीसाठी 1920 हेक्टर जमिनीचं ओलिताखाली येण्याचं धरण बांधल्या वेळेचं उद्दिष्ट आहे. हे धरण फक्त शेतीसाठी त्या काळात बांधलं गेलं आहे. कोणत्याही शहरासाठी आरक्षित पाणी ह्याचा उल्लेख नाही आहे. असे असताना नंतरच्या या 10-20 वर्षाच्या काळामध्ये धुळे शहराला पाणी पुरवठा या गावाने दिलेला आहे, या धरणाने दिलेला आहे नदीपात्रातून. गेल्या 2-3 वर्षापासून साक्री शहराला पाणी दिलं जात आहे. या 16 गावांच्या वॉटर सप्लाय जे आहेत त्यांच्या योजनासुद्धा कान नदीच्या काठाला आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा आता ह्या वर्षी 36 MCFT पाणी राखीव केलेलं आहे. साक्री शहरासाठी मागच्या वर्षी 35 MCFT पाणी राखीव होतं, त्यांनी यावेळेस 70 MCFT पाणी राखीव करून घेतलेलं आहे. त्या लोक विस्थापित झाले या धरणामुळे. धनेर असेल, उंबरखडवा असेल, चारणकुडी असेल, मचमाळ असेल, खांडबारा असेल, इथले लोक या धरणामुळे विस्थापित झाले. त्यांना गाव सोडावं लागलं. ते शिरपूर तालुक्यामध्ये त्यांना झेंड्यांजण या ठिकाणी जावं लागलं. आपले नातं गोतं सोडून ही सगळी मंडळी गेली आणि ह्या लोकांचा काहीतरी फायदा होईल, आपल्या भागातल्या लोकांचा विकास होईल यासाठी या लोकांनी हा त्याग केला आणि ते सगळे लोक विस्थापित झाले. आणि त्यांचा हक्क डावलून जर आज हे साक्रीला पाणी दिलं जात असेल तर ते अतिशय क्रूर चेष्टा त्या लोकांची होईल असं या ठिकाणी मला वाटतं. साक्री शहरासाठी अक्कलपाडा धरण हे जे आहे ते फक्त 9 ते 10 किलोमीटर आहे आणि आमचं हे जे मालनगाव धरण आहे ते 25 किलोमीटर आहे. 9-10 किलोमीटरवर जर त्यांनी ती तिथून योजना आणली तर त्यांचा कायमचा प्रश्न सुटू शकतो. आजही वसमार असेल किंवा दातर्ती असेल या ठिकाणी जी नदीचा अक्कलपाडा धरणाचा जो फुगवटा आहे त्या ठिकाणी त्यांनी जर विहिरी खोदल्या किंवा तिथून जर त्यांनी पाईपलाईन करून आणली तर त्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो असं माझं या ठिकाणी मत आहे. धरण बांधण्यासाठी ज्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनी दिल्या त्यांच्या तोंडाचे पाणी पळून नेण्याचा हा प्रकार होत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. मालनगाव धरणापासून खांडबारा, बर्डीपाडा, मालनगाव, खर्डीबारी, डुकरीपाडा, शिरसोले, बोडकीखडी, कोंडाईबारी, वडखुट, सातरपाडा, डुक्करझिरी, दहिवेल, ओझरपाडा, सडकपाडा, बोदगाव, कालदर, बोनगाव, किरवाडे, घोडदे, सुरपान, छडवेल, आमोदे, पाखरून, आष्टाने, कावठे, पेरेसपूर या गावांना नदीपात्रातून किंवा पाटाद्वारे पाणी सोडल्यास फायदा होतो. तसे न झाल्यास सर्व गावांना दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हा विरोध असल्याचे नमूद केले. आता या पाणी प्रश्न करीत शेतकऱ्यांसह सर्व पक्षीय प्रतिनिधी एकत्र येऊन लढा देत आहोत. जर मागणी मान्य नाही झाली तर आंदोलन तीव्र होईल असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे. पाणी प्रश्नावरून 3 महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक झाली होती. त्यावेळी देखील तीव्र आंदोलन झाले होते. आता प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दत्तात्रय साधू पाटील, राहणार किरवाडे. 1970 सालापासून हे धरण झाल्यापासून आमच्या भागात सगळं वॉटर सप्लायचे विहिरी आहेत आणि परत बागायत क्षेत्राला या धरणाचं पाणी मिळत असल्यामुळे आजपर्यंत आम्हाला काही अडचण पोचली नाही. परंतु साक्रीकरांनी जर पाईपलाईनद्वारे पाणी नेण्याचा प्रयत्न केले तर आमचा भाग वांडून होऊन जाईल. त्यामुळे साक्रीकरांनी त्यांनी कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था अक्कलपाडा धरणातून केली तर आमचा भाग सुजलाम भाग वाळवंट होणार नाही असं मला वाटतं. त्याकरता त्यांनी पाईपलाईनद्वारे पाणी न्यायचा हट्ट सोडून द्यावा. त्यांनी अक्कलपाडा धरणातून पाणी घ्यावं. आज सगळीकडे उन्हाळी हंगाम असतो, खरीप हंगाम असतो. शेतकरी पाणी अर्ज भरून पाणी घेतात, पैसे भरतात, शासनाला महसूल मिळतो. परंतु ही जी प्रथा आहे ही त्यांनी आता बंद करावी असं मला वाटतं. निश्चितचपणे बँकाचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा आत्महत्या आपण ऐकत असतो, परंतु पाणी प्रश्नामुळे कुठल्या एका शेतकऱ्याची पुन्हा आत्महत्या व्हावी हे प्रशासन किंवा हे शासन या गोष्टीची जर जाणीव ठेवत नसेल तर निश्चित शेतकऱ्याच्या बाबतीत उदासीन सरकार आहे हे इथं स्पष्ट होतं.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील या गोष्टीचा पाठपुरावा केला तर निश्चित या गावाच्या लोकांना न्याय मिळणार आहे. साक्रीच्या देखील लोकांना न्याय मिळणार आहे. लोकांनी सांगितलं आपल्याला की जवळपासच्या 8 किलोमीटर जवळच्या डॅममधनं देखील पाणी आणू शकतात, धरणात पाणी येऊ शकते, परंतु शासनाचं उदासीन धोरण असेल, राजकारण असेल, हे समोर येते आणि शेतकऱ्याचं देखील इथं मोठं अडचण निर्माण होते. स्थानिक लोकांना पाणी देखील हक्काचं मिळत नाही. निश्चितच 3 महिन्यापूर्वी झालेल्या घटना डोळ्यासमोर ठेवल्यानंतर पुन्हा हा दिवस येऊ नये हीच एक माफक अपेक्षा